नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बघा, लसूण पातीचा ठेचा. बघू शकता तुम्ही किती छान असा ठेचा झालेला आहे. हे बघा, हा ठेचा बघा भाकरी बरोबर, चपाती बरोबर, तोंडी लावायला भाता बरोबर खूप छान असा मस्त लागतो. एक नंबर रेसिपी आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही हा ठेचा करून बघा. ही ज्वारीची भाकरी मी भाजली, याचे व्हिडिओ मी पहिले भरपूर अपलोड केलेले आहेत. ज्वारीची भाकरी कशी बनवली ती. ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. हा ठेचा खूप सुंदर आणि अप्रतिम असा लागतो. आता या हिवाळ्यामध्ये तुम्ही ही लसूण पात आणून माझ्या पद्धतीने असा ठेचा करून बघा. चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात. नमस्कार, आज बघा मी तुम्हाला ओल्या लसणीच्या पातीचा ठेचा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा ही आता बघा कसं हिवाळा आहे ना, त्यामुळे कशी ओली लसणीची पात भरपूर बाजारात आलेली आहेत. मग त्यापासून आपल्याला रेसिपी करायची आहे. तर मी आज बघा तुम्हाला ठेचा बनवून दाखवणार आहे. बघा बाजारातून आणले ते बघा. आता मी हे सर्व धुवून घेते. बघा सर्व ही घाण आहे ना, खालचे सर्व मुळं काढून घेणार मी आणि सगळं व्यवस्थित धुवून घेते. ही बघा ही पात आपण लसणीची चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. कारण कसं खाली असं मुळाला वगैरे ना माती वगैरे असते चिकटलेली. 5-6 वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. आता मी जरा ही कट करून घेते. आता बघा ही लसूण आपण बाजूला करून ठेवायची आणि पात पण कापून घ्यायची व्यवस्थित अशी. कारण आपलं पातीचा पण उपयोग करायचा आहे आणि पुढच्या खाली लसूण आहे त्याचा पण उपयोग करायचा आहे. तरच तो खरडा असा छान बनतो. आता या हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही लसूण ओली लसूण असते ना, ही पात वगैरे आरोग्यासाठी आपल्या खूप चांगली असते. हे लसूणची पात आणि लसूण ओली आपली चांगली अशी कट करून घेतली आहे मी. आता बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते. बघा अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत, इथे कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेते. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही इथे लाल तिखट पण वापरू शकता किंवा लाल मिरच्या पण वापरू शकता. मीठ घेतलंय आणि 1 चमचा जिरं घेतलंय. आता गॅसवरती बघा मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. लोखंडी तव्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलचं भांडं पण जाड बुडाचं भांडं घ्यायचं. कढई वगैरे किंवा तुमच्याकडे दुसरा तवा असेल तो वापरू शकता. नॉनस्टिक पण चालू शकतो. इथे बघा मी 2 चमचे मोठे तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये बघा आपण इथे मिरची घालून घेऊया. आता बघा मिरच्यांना थोडे डाग पडत आले ना की आपण शेंगदाणा घालायचं. पण तुम्ही यांना जरा जपून घाला. कारण जर उडत असेल ना तर तुम्ही झाकण ठेवा त्याच्यावरती. कारण मिरच्या कशा आपण तेलात टाकल्या की त्या ओल्या मिरच्या आहेत ना, पाणी नाही लावायचं, सुकून वगैरे व्यवस्थित आपण टाकायचं. हे बघा शेंगदाणे टाकते मी त्यामध्येच. आता शेंगदाणे टाकल्यानंतर आपण असं परतून घ्यायचं. हे बघा आता आपण त्यामध्ये बघा जिरं घालून घेऊया. आपण जिरं घातल्यानंतर कापून ठेवलेली ही लसूणची पात आणि लसूण घालून घेऊया. त्यामध्ये लसूण पात टाकल्यानंतर हे बघा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, पण खायला पण खूप सुंदर लागते. मस्त अशी खमंग होते आपलं खरडा ठेचा तो. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर पण घालून घेऊया आणि मीठसुद्धा घालून घेऊया. चांगलं असं बघा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे पहा खमंग असं तेलामध्ये आपलं चांगलं असं परतून झालेलं आहे सर्व साहित्य. आता मी गॅस बंद करते आणि बघा प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा थोडं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड असं वाटून घेणार आहे. तुम्ही इथे बघा खलबत्त्यात सुद्धा वाटू शकता, पण माझ्याकडे तेवढा मोठा खलबत्ता नाही, एकदम छोटा खलबत्ता आहे. त्यामुळे मी मिक्सरच्या जारमध्ये ओबडधोबड असं वाटून घेते. हे पहा थंड झालं. आता मिक्सर जारमध्ये मी टाकून दिलेलं आहे. आता हे कसं मिक्सरला लावताना ना चालू बंद असं करायचं, सलग लावायचं नाही. म्हणजे एकदम सलग लावला तर एकदम बारीक होईल. आपल्याला कशी ओबडधोबड अशी खरडा बनवायचा आहे, म्हणजे ठेचा तो खूप छान लागतो असं भाकरीबरोबर चपातीबरोबर. तसंच आपण खातो ना, त्यामुळे आपण तसंच हे करायचं. आता मी करून घेते. हे पहा ओबडधोबड असं मी चालू बंद करून असं वाटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा असं आपलं मस्तपैकी बघा ठेचा तयार झालेला आहे. चटणीसुद्धा बोलू शकता तुम्ही, ठेचासुद्धा बोलू शकता. खरडा
काही बोलू शकता तुम्ही, कारण आपण त्याच्यामध्ये मिरची वगैरे चांगली टाकलेली नाही, खमंग झालेला आहे. आता बघा त्याच लोखंडी तव्यामध्ये मी ना त्या ठेच्याला आहे ना फोडणी देणार आहे. हे बघा थोडंसं तेल टाकून मी फोडणी देणार आहे, कारण फोडणी दिल्यानंतर ना अजून खमंगपणा वाढतो त्याचा आणि जास्त दिवस पण असं आपली ही टिकते आपली चटणी. आपण थोडी मोहरी टाकूया, अर्धा चमचा आपण जिरं टाकूया त्यामध्ये. आणि इथे बघा अर्धा चमचा आपण हिंग टाकायचं. हिंगाने कसं एकदम छान टेस्टी होते ती. आता आपण त्यामध्ये बघा हा ठेचा टाकून द्यायचा आहे आणि परतून घ्यायचं चांगलं असं. हे पहा फोडणी दिल्यानंतर आपण असं 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं. हे बघा आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. झालेला आहे आपला ठेचा बनवून लसूण पातीचा. हे पहा अशा प्रकारे आपल्या ओल्या लसूण पातीचा ठेचा बनवून तयार झाले. ठेचा म्हणा किंवा चटणी. हे बघा माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा, नक्की तुम्हाला आवडणार आहे. ही ठेचा कसा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावायला जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता. आता या हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही लसूण पात भरपूर प्रमाणात येते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा, कारण आरोग्याच्या दृष्टीने पण आपल्याला खूप छान आहे. कारण आपण अशी लसूण वगैरे अशी खात नाही आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही करून खाल्लात ना ठेचा, तो ठेचा तर कसं सगळ्यांना आवडतो, चटणी वगैरे ठेचा. त्यामुळे तुम्ही ते तुमच्या पोटात जाऊन व्यवस्थित असं तुमचं आरोग्य चांगलं होणार आहे. माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.